In last lecture we discussed muscular tissue and its types. Now I am about to teach you nervous tissue. Nervous tissue is composed of nerve cells or neurons and neuroglia. नर्व सेल्स हे कशाने बनलेले असते? नर्व सेल्स किंवा आणि न्यूरोग्लियाने. न्यूरॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम्स. न्यूरॉन हे स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे नर्वस सिस्टीमचं. न्यूरोग्लियल सेल्स आर नॉन नर्वस सपोर्टिंग सेल्स दॅट फिल द इंटरन्यूरल स्पेस. न्यूरोग्लियल सेल्स हे नॉन नर्वस सपोर्टिंग सेल्स आहे, म्हणजेच त्याला नर्वस सिस्टीम सपोर्ट करत नाही. दॅट फिल इन द इंटरन्यूरल स्पेस. द न्यूरोग्लियल सेल्स आर कॅपेबल ऑफ रिजनरेशन अँड डिव्हिजन, बट न्यूरॉन्स आर नॉट कॅपेबल ऑफ रिजनरेशन बिकॉज लॅक ऑफ सेंट्रिओल. जे न्यूरोग्लियल सेल्स आहे ते काय असतात? कॅपेबल असतात रिजनरेशन करायसाठी, म्हणजे नवीन तयार करण्यासाठी, आणि डिव्हिजन करण्यासाठी, म्हणजेच ते डिवाईड होतात वन फॉर्म इंटू अनादर फॉर्म. बट न्यूरॉन्स आर नॉट कॅपेबल ऑफ रिजनरेशन्स. न्यूरॉन्स हे कॅपेबल नाही राहत रिजनरेशनसाठी, कारण बिकॉज ऑफ लॅक ऑफ सेंट्रिओल, त्यामध्ये सेंट्रिओल नसते. इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स इज अब्सेंट इन द न्यूरल टिश्यू. न्यूरल टिश्यूमध्ये इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स अब्सेंट असते. इंट्रासेल्युलर मॅट्रिक्स म्हणजे चेंबर लाईक स्ट्रक्चर वेअर प्रेझेंट सम फ्लुइड. न्यूरॉन इज अन इम्पल्स जनरेटिंग अँड इम्पल्स कंडक्टिंग युनिट. न्यूरॉन्स हे काय आहे? ही डायग्राम आहे न्यूरॉन्सची. ते काय करते? इम्पल्स जनरेट करते आणि कंडक्ट करायचं काम करते. म्हणजे काही इम्पल्स स्टिम्युलस आहे ते प्रोव्हाइड करायचं काम करते आपल्या बॉडीमध्ये. दे ब्रिंग अबाउट क्विक कम्युनिकेशन विथ इन द बॉडी. इम्पल्स कंडक्ट करून काय करते? जे कम्युनिकेशन्स आहे बॉडीमधलं ते कॅरी करते. The neurons change action potential of their membrane and receiving any external stimulus. This property of neuron is called excitability. Neurons change action potential of their membrane and receiving any external stimulus. This property of neuron is called excitability. They also carry a wave of electric impulse from dendron to axon. The process of neuron, this is called conductivity. हे जे डेंड्राइट्स आहे आणि न्यूरॉन्स आहे ते हेल्प्स करते कंडक्शन करण्यासाठी. त्याच प्रोसेसला काय म्हणलं जाते? कंडक्टिव्हिटी म्हणते. अ न्यूरॉन इज मेडअप ऑफ सायटॉन और सेल बॉडी. हे सेल बॉडी आहे, यापासून काय बनलेलं असते? न्यूरॉन बनलेलं असते. इट कंटेन्स ग्रॅन्युलर सायटोप्लाझम कॉल्ड न्यूरोप्लाझम. यामध्ये ग्रॅन्युलर सायटोप्लाझम राहते. सायटोप्लाझम म्हणजे इनर फ्लुइड लाईक स्ट्रक्चर, त्यालाच काय म्हटले जाते? न्यूरोप्लाझम. अँड सेंट्रली प्लेस न्यूक्लियस. सेंटरला न्यूक्लियस प्रेझेंट असतो. न्यूरोप्लाझम कंटेन्स मायटोकॉन्ड्रिया. जे सायटोप्लाझम आहे न्यूरॉन्सचं त्यालाच न्यूरोप्लाझम म्हटले जाते. त्यामध्ये काय प्रेझेंट असते? मायटोकॉन्ड्रिया म्हणजेच पॉवर हाऊस ऑफ द सेल, गोल्गी ॲपरेटस, rough endoplasmic reticulum and granules called Nissal's granules. They are made up of RNA. Nissal's granule कशाने बनले असते? मेड अप ऑफ RNA. सेल बॉडी गिव RNA ribosomic nucleic acids. सेल बॉडी गिव्स आउट टू टाइप्स ऑफ प्रोसेस, नेमली डेंड्रॉन अँड एक्झॉन. डेंड्रॉन आणि ॲक्झॉन, हे हा ॲक्झॉन आणि हे डेंड्रॉन, याने सेल बॉडी बनलेली असते. द डेंड्रॉन्स आर शॉर्ट ब्रांच प्रोसेस. डेंड्रॉन्स हे काय असते? शॉर्ट ब्रांच प्रोसेस असते. डेंड्राइट्स आहे ते कसे असतात? शॉर्ट्स असतात. ब्रांच, इथे एक ब्रांच, हे अशा पद्धतीने ब्रांचने पसरलेले असतात. दे कॅरी इम्पल्स टुवर्ड्स सायटॉन्स. ते काय करतात? कॅरी करतात इम्पल्स टुवर्ड्स सायटॉन. अँड ॲक्झॉन इज अ सिंगल इलॉंगेटेड सिलेंड्रिकल प्रोसेस. ॲक्झॉन कसे असतात? हे सिलेंड्रिकल असतात, म्हणजेच इलॉंगेटेड, राऊंड लाईक. ॲक्झॉन इज बाउंडेड बाय ॲक्झोलेमा. ॲक्झॉनला बाउंडेड कोण करतात? ॲक्झोलेमा. द प्रोटोप्लाझम ऑफ द ॲक्झॉन इज ॲक्झोप्लाझम. इट कंटेन्स लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड न्यूरोफायब्रिल्स. ॲक्झॉनमध्ये काय असते? लार्ज नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया अँड न्यूरोफायब्रिल्स, म्हणजेच फायबर्स लाईक शीथ. दे कॅरी द इम्पल्स.
ॲक्झॉन इज इन्क्लोज इन अ फॅटी शीथ कॉल्ड मायलिन शीथ. ते कशामध्ये असतात? मायलिन शीथमध्ये. मायलिन शीथ अँड न्यूरोलिमा आर पार्ट्स ऑफ अनदर सेल कॉल्ड श्वान सेल्स. जे मायलिन शीथ आहे आणि न्यूरोलिमा आहे आर पार्ट्स ऑफ अनदर सेल्स. ते अनदर सेल्सचे पार्ट्स आहे, इथे दाखवले आहे. त्यालाच काय म्हटलं जाईल? श्वान सेल. श्वान सेल्स शोज न्यूक्लियस ॲट पेरिफेरी. ते न्यूक्लियस शो करते ॲट पेरिफेरी रिजन. द मायलिन शीथ इज अब्सेंट ॲट इंटरवल्स अलॉंग द ॲक्झॉन अँड द प्लेस इज कॉल्ड नोड ऑफ रणवीर. नोड ऑफ रणवीरमध्ये मायलिन शीथ अब्सेंट असते. द टर्मिनल अर्बोरायझेशन ऑफ ॲन ॲक्झॉन इज कॉल्ड एज टेलोडेंड्रॉन. Based on their functions, neurons are classified into 3 types. According to its functions, neurons classified किती टाईप्समध्ये आहे? 3 टाईप्समध्ये. फर्स्ट इज द afferent neuron, efferent neuron, interneuron or association neuron. So first, afferent neuron. It carries impulse from sense organ to central nervous systems. हे काय करतात? कॅरी करतात इम्पल्स. कुठून? सेन्स ऑर्गनपासून. म्हणजेच आपल्या स्किन हे सेन्स ऑर्गन्स आहे. आपण जाणू शकतो की आपल्याला काहीतरी लागलेला आहे किंवा काहीतरी चटका बसलेला आहे टुवर्ड्स सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत. इट कॅरीज इम्पल्स फ्रॉम सेन्स ऑर्गन, म्हणजे जे ऑर्गन सेन्स करू शकतात सेन्स ऑर्गनपासून तर सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड सेन्सरी न्यूरॉन. इट इज फाउंड इन डॉर्सल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. कुठे प्रेझेंट असते ते अफेरंट न्यूरॉन? डॉर्सल रूट ऑफ स्पायनल कॉर्डमध्ये. सेकंड इज द इफेरंट न्यूरॉन. इट कॅरीज इम्पल्स फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम टू इफेक्टर ऑर्गन. हे काय कॅरी करतात? इफेरंट न्यूरॉन सेंट्रल नर्वसपासून इम्पल्स कॅरी करतात इफेक्टर ऑर्गनपर्यंत. म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम आपल्याला सांगते की आता कुठली मूवमेंट करायची आहे, कुठे? इफेक्टर ऑर्गन्सला. हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड एज मोटार न्यूरॉन. मीन्स मोटार लाईक फंक्शन कॅरी करत असते ते म्हणून मोटार न्यूरॉन. इट इज फाउंड इन वेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. अफेरंट न्यूरॉन डॉर्सल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड अँड इफेरंट न्यूरॉन प्रेझेंट इन वेंट्रल रूट ऑफ स्पायनल कॉर्ड. Then third is the interneuron or association neuron. These are located between sensory and motor neurons. ते कुठे प्रेझेंट असते? सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन्स. लोकेटेड बिटवीन सेन्सरी मीन्स फर्स्ट अफेरंट न्यूरॉन आणि इफेरंट न्यूरॉनमध्ये प्रेझेंट असते interneuron or association neuron. This perform processing integration of sensory impulse and activate appropriate motor neuron to generate motor impulse. ते काय करते? प्रोसेसिंग करते सेन्सरी इम्पल्सेस and activate appropriate motor neuron to generate motor impulse. Depending on the presence or absence of myelin sheath, neurons are classified into 2 types. मायलिन शीथ प्रेझेंट असते किंवा नसते यावरून 2 क्लासिफाईड केले आहे 2 टाईप्समध्ये, मायलिनेटेड अँड नॉन मायलिनेटेड शीथ. म्हणजे ज्यामध्ये मायलिन शीथ प्रेझेंट आहे तो मायलिनेटेड अँड ज्यामध्ये नाही आहे तो नॉन मायलिनेटेड. मायलिनेटेड और मेड्युलेटेड नर्व फायबर्स हॅव अ इन्सुलेटिंग फॅटी लेअर कॉल्ड मायलिन शीथ अराउंड द ॲक्झॉन. जे मायलिन शीथ आहे त्यामध्ये फॅटी लेअर प्रेझेंट असते. दिस मेक्स द फायबर ॲपियर व्हाईट इन कलर. दिस शीथ इज सिक्रेटेड बाय श्वान सेल्स. ते शीथ कोण सिक्रेट करते? श्वान सेल्स. The sheath is not continuous. It is interrupted at nodes of Ranvier. Neurolema surrounds the axon. Neurolema surrounds the axon. Then next, the impulse is conducted. That myelinated sheath impulse is conducted at a faster route in such nerve fibers because it jumps from one node to the next. मायलिन शीथमध्ये काय होते? जे इम्पल्स कंडक्ट केलेले राहते ते फास्टर रेटने मूव्ह होते बिकॉज इट जम्प्स फ्रॉम वन नोड टू द नेक्स्ट. सच ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज कॉल्ड सॅलेटरी कंडक्शन. जे फास्टमध्ये ट्रान्समिट होते त्या इम्पल्सला काय म्हणते? सॅलेटरी कंडक्शन. मायलिन शीथ प्रिव्हेंट्स लॉस ऑफ द इम्पल्स ड्युरिंग कंडक्शन. मायलिन शीथ काय करते? prevents loss of impulse during conduction. Cranial nerves of vertebrates are myelinated. जे cranial nerves आहे vertebrates ते myelinated असतात. श्वान सेल ऑफ नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर डज नॉट सिक्रेट मायलिन शीथ. जे श्वान सेल आहे नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर्सचे ते काय करतात? सिक्रेट करत नाही मायलिन शीथ. दिस फायबर्स आर ग्रे इन कलर ड्यू टू अब्सेन्स ऑफ फॅटी लेअर. त्यामध्ये जे नॉन मायलिनेटेड शीथ आहे ते फॅटी लेअर त्यामध्ये राहत नाही आणि ते कोणत्या कलरचे असतात? ग्रे कलरचे असतात ड्यू टू अब्सेन्स ऑफ फॅटी लेअर. कंडक्शन ऑफ इम्पल्स
in a non-myelinated fiber is slower as compared to myelinated nerve fibers. त्यामध्ये कंडक्शन जे इम्पल्सचे होते ते स्लो प्रमाणात होते ॲज कम्पेअर टू मायलिनेटेड नर्व फायबर्स. नर्व्स ऑफ ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आर नॉन मायलिनेटेड. जे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीमचे नर्व आहे ते नॉन मायलिनेटेड असते. Then functional contact between axonal ends and dendrites of adjacent neurons is called a synapse. जे दोघांमधली स्पेस राहते कॉन्टॅक्ट बिटवीन ॲक्झोनल अँड डेंड्राइट्स ऑफ ॲडजेसंट न्यूरॉन्स, त्याला काय म्हटले जाते? सायनॅप्स म्हणते. यू विल लर्न अबाउट सायनॅप्स इन चॅप्टर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन क्लास 12. हे आपल्याला कुठे शिकायला मिळणार आहे? क्लास 12मध्ये. कोणत्या चॅप्टरमध्ये? कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन्स. आणि जे मायलिनेटेड शीत असते ते कोणत्या कलरचे असते? व्हाईट कलरचे असते ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फॅट. आणि हे जे नॉन मायलिनेटेड शीत असते ते ग्रे कलरचे असते ड्यू टू ऑब्सेन्स ऑफ फॅट. बेस्ड ऑन नंबर ऑफ द प्रोसेस गिवन आउट फ्रॉम सायटॉन न्यूरॉन्स आर क्लासिफाईड इन टू 3 टाईप्स. 3 टाईप्सचे काय असते? 3 टाईप्सचे न्यूरॉन असते. कोणकोणत्या? युनिपोलर, bipolar आणि multipolar neuron. So what is mean by unipolar? It has a single process originating from cyton. हे सिंगल प्रोसेस असते. कुठून ओरिजिनेट होते? फ्रॉम सायटॉनपासून. बोथ ॲक्झॉन अँड डेंड्रॉइड अराईज फ्रॉम सायटॉन. दोन्ही पण जे डेंड्राइट्स आहे आणि ॲक्झॉन हे कुठून स्टार्ट होते? सायटॉनपासून. ॲट वन पॉईंट दे कंडक्ट इम्पल्स टू सेंट्रल नर्वस सिस्टीम्स. ते कंडक्ट करते इम्पल्सला कुठे? सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत. एक्झाम्पल्स आहे न्यूरॉन्स ऑफ डॉर्सल रूट गँगलिया ऑफ स्पायनल नर्व. सेकंड टाईप इज द बायपोलर न्यूरॉन. इट हॅज 2 processes, means bipolar. A single dendron and an axon given off from opposite poles of the cyton. Single dendron and an axon are given off from opposite poles of the cyton. They bring about transmission of special sense like sight, smell, taste, hearing, etc. Bipolar neuron कशासाठी काम करते? they bring about transmission of special sense. स्पेशल सेन्स ट्रान्समिट करायचं काम करते. कोणकोणते स्पेशल सेन्स आहे? स्मेल, टेस्ट, हिअरिंग. न्यूरॉन्स ऑफ रेटिना ऑफ आय, ऑल्फॅक्टरी इपिथेलियम. बायपोलर न्यूरॉन कशामध्ये प्रेझेंट असते? न्यूरॉन्स ऑफ रेटिना, आय, ऑल्फॅक्टरी इपिथेलियम मीन्स नोज. Then third is the multipolar neuron. Cyton is star shape and gives out more than 2 processes. Multipolar neurons म्हणजे 2 पेक्षा जास्त जर न्यूरॉन्स प्रेझेंट असेल ते कोणते? मल्टीपोलर न्यूरॉन्स. देर इज ओनली 1 ॲक्झॉन अँड रिमेनिंग आर डेंड्रॉइड्स. त्याच्यामध्ये फर्स्ट एकच ॲक्झॉन असते आणि बाकी डेंड्रॉइड्स असते. ॲक्झॉन इनिशिएट्स फ्रॉम अ फनल शेप एरिया कॉल्ड ॲक्झॉन हिललॉक. ॲक्झॉन इनिशिएट्स करते फनेल शेप एरिया, त्याला काय म्हटलं जाते? ॲक्झॉन हिललॉक. दिस इज द डिस्कशन ऑफ नर्वस टिश्यू.